असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर आज आहे 26 जुलै आणि आज आहे आमच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग। तर आमची स्कूल 9 ते 12 वाजेपर्यंत आहे आणि 12:30 ते 2 वाजेपर्यंत ना पॅरेंट्स मीटिंग आहे। बट आम्ही स्वागत गीतमध्ये आहोत। माझ्या क्लासमधल्या 5-6 जणी मुली त्यात मी पण आहे स्वागत गीतमध्ये आहोत, त्यामुळे ना मला 2 वाजेपर्यंत स्कूलमध्ये थांबावं लागणार आहे। तर आता मी मस्तपैकी तयार झाली आणि इतकी थंडी वाजली आहे ना, आणि आज टिफिनला मस्तपैकी दही बल्ले आहेत। हे परी सांडल काय हे सांडल त्याला तर तसले बटर पेपर लावून कशाला मी मस्तपैकी लेमन टी पिते आहे। मी आणि पियुष नाही पित लेमन टी। गप मला तर खूप आवडते आणि मी माझ्या ग्लासात पिते। मी कालपासून खूप पाऊस येतोय, आता थांबलाय कुठे पाऊस। A few moments later. मी स्कूलमध्ये गेल्यानंतर आमचे रेग्युलर लेक्चर झाले आणि टाइम आला पॅरेंट्स मीटिंगचा। तर आता मी गाणार आहोत स्वागत गीत। स्वागत गीत झालं आहे ना, आम्ही बसलोय क्लासमध्ये टाइमपास। तर तो आहे म्हणजे आमचा म्युझिक सरांचा मुलगा। बघा तो काढत आहे अंडे अंडे। सूचना असतील ज्या माझ्या आहेत त्याच बाकीच्यांच्या असणार आहेत, अशा ज्या काही सूचना असतील त्या सूचना तुम्ही मांडा। ते आम्ही या स्कूलमध्ये ना सदफनी हे ब्रेसलेट दिलं, संजनाने हे ब्रेसलेट दिलं आणि श्रद्धाने ही अंगठी दिली रिंग। तर आता मी आली आहे स्कूलमधून घरी आणि आज पॅरेंट्स मीटिंगला आणि योगिता काकी पण आल्या होत्या। तर आता मी घरी येऊन फ्रेश होऊन जेवण पण झालं आहे आणि मी ॲबॅकसच्या शीटची सुद्धा ना प्रॅक्टिस केली, कारण आता 10 ऑगस्टला ना माझा आणि पियुषच्या दोघांचाही ना ऑनलाईन ॲबॅकसचा पेपर आहे आणि आता आम्हाला जायचं आहे ॲबॅकसच्या क्लासला। चला, गेल्या सॅटर्डे संडेला पण सुट्टी होती रथामुळे। काढले सगळे काढले आपल्या जागेवरचे काढले ते पण बाबा बिचारे पाय अरे काढलाय रे। आणि ना ॲबॅकसच्या क्लासवरून आल्यानंतर मी घेतले वडगावचं आमच्या झाडाचं लाल झरी डाळिंब खायला, खूप टेस्टी आहे। घरचे डाळिंब होते तर म्हणलं चला आता मस्तपैकी दाबेली बनवूयात। मग निघालो पाव, बारीक शेव, दाबेली मसाला इतर काही आणण्यासाठी। आम्ही थांबलो बारीक शेव घेण्यासाठी। मी आलो बेकरीमध्ये पाव घेण्यासाठी। फ्रेश असतात ना।
आणि हे रोट पण द्या. हे घे ना. तर आम्ही आलोत घरी. आम्ही काय काय आणले तरी बारीक शेव आणली, पाव आणलेत, माझ्यासाठी बिस्किट आणलेत आणि मसाला आणला दाबेलीचा. एव्हरेस्ट किंवा सुहाना पाहिजे होता पण 3-4 आम्ही दुकानं पाहिले तरी भेटतच नव्हतं. मग जाऊन कुठं हा भेटला तरी हा नव्हता पाहिजे. पण आम्ही पितो हळदीचं दूध. आणि बघा दररोज झोपताना येणं असं पाण्यात आम्ही सब्जा टाकतो, मस्तपैकी प्यायचं रात्री झोपताना. तसा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरी सबस्क्राईब करून घ्या.